हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शब्दांची फोड करूया आणि स्पेलिंग तयार करूया. बघा, अकस्मात. अ हा स्वरच आहे, स्वतःच स्वर आहे, त्यामुळे त्यात अजून काही नाही. अधिक क. क लिहिला. क मध्ये काय आहे? क. हा स्वर आहे. हां, क मधला हा स्वर काढला ना, मग त्याला काट मारायची. आता ह्याच्यात स्वर नाही, हा बाजूला आला. अधिक स्मात. अर्धा आहे, त्यात स्वर नाही, तो अर्धाच आहे, त्याला असं लिहायचं आणि काट मारायची. अधिक म. काट मारायची. मध्ये हा कोणता स्वर आहे? हा स्वर आहे. अधिक आता तला काट मारायची. अधिक अकस्मात. आता याचं स्पेलिंग. अला ए, कला के, ह्या अला ए, सला एस, मला एम, आला ए, तला टी. लिहायचं नाही. अकस्मात असं बोलत नाही ना, मग टी ए लिहायचा नाही. अकस्मात. अकस्मात झालं. आता हा बघा, स्पंदन. अर्धा दिसतो जाई. काट मारली. अधिक काट मारायची. मध्ये पण आहे बघा, स्पंदन. पूर्ण येतो आणि नंतर हा अनुस्वाराचा उच्चारतो. आता अनुस्वार. लिहिलं तरी चालेल, नको लिहूया, आपण अनुस्वारच लिहूया. अनुस्वार. अधिक अनुस्वार. आता द अधिक हा स्वर आहे, स्वरांना काट नाही मारायची. द झाला. आता नला काट मारली. मध्ये कोणता स्वर आहे? झाला. बघा, स्वरांना काट नाही मारली, फक्त व्यंजनांना काट मारली. लक्षात ठेवा. आता स्पेलिंग. सला काय? एस, पला पी, अला ए. आणि अनुस्वाराला कसा उच्चार? नचा उच्चार येतो. मचा उच्चार आला तर एम, नचा उच्चार आला तर एन. स्पन्न. आता डी, अला ए, नला एन, लिहायचा नाही. स्पंदन असं नाही बोलत ना, स्पंदन. स्पंदन. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.